पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांची दहशत पाहायला मिळत आहे। अशाच पद्धतीने एका पिसाळलेल्या भटक्या कुत्र्यानं सिंहगड PMMY सोसायटीत दहशत माजवली। या एका कुत्र्याने तब्बल 5 नागरिकांसह इतर भटक्या कुत्र्यांना आणि पाळीव कुत्र्यांना देखील चावा घेतला। मात्र अखेर या पिसाळलेल्या कुत्र्याला पकडण्यात श्वान पथकाला यश आलं। सिंहगड PMMY सोसायटीत सकाळपासूनच पिसाळलेला भटका कुत्रा फिरत होता। सोसायटीतील 5 मुलांना चावा घेतला। एवढेच नाही तर त्याने परिसरातील 5 भटक्या आणि 2 पाळीव कुत्र्यांनाही चावा घेतल्याची माहिती रहिवाशांनी दिली। या घटनेने परिसरातील भयभीत झालेल्या नागरिकांनी महानगरपालिका आणि युनिव्हर्सल स्वयंसेवी संस्थेला याबाबत माहिती दिली। त्यानंतर तातडीने महानगरपालिकेचं 15 ते 20 जणांचं पथक आणि 3 गाड्या दाखल झाल्या। या सगळ्यांनी केलेल्या प्रयत्नानंतर अखेर या भटक्या कुत्र्याला पकडण्यात यश आलं। यानंतर जखमी नागरिकांवर पुण्यातील ससून आणि कमला नेहरू रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मात्र दरम्यानचा कुत्र्यांच्या दहशतीचा थरार सोसायटीतील नागरिकांनी सांगितला। सदर कालची घटना PMMY सोसायटी वडगाव बुद्रुक इथे झाली। कुत्रा पिसाळलेला कुत्र्याने 4-5 मुलांना एक वयस्कर व्यक्तीला चावा घेतला। तर ती घटना ही वारंवार घडते। भटकी कुत्रे ही सोसायटीमध्ये वारंवार येतात। त्याची कारणं आहेत की जी महानगरपालिकेने पंतप्रधान आवास योजने अंतर्गत जी सोसायटीची निर्मिती केली त्यामध्ये वॉल कंपाऊंड हे अपूर्ण असल्यामुळे भटक्या कुत्र्यांचा वारंवार त्रास आमच्या सोसायटीला होत आहे। आणि हा त्रास एवढा होणार आहे की पुढे आज काल भटका कुत्रा दिवसभर थैमानमध्ये त्याला पकडण्यात रात्री यश आलं, परंतु त्यांनी अजूनही भटक्या कुत्र्यांना चावा घेतलेला आहे। तर असंही काही घटना पुन्हा घडू नये यासाठी महानगरपालिका आणि प्रशासनाने व्यवस्थित सगळ्या गोष्टीची उपाययोजना करावी ही आमच्या सोसायटीच्या वतीने कळकळीची विनंती। काल सकाळी एक आमच्या मी जिथे राहतो त्या सोसायटीमध्ये सिंहगड PMMY सोसायटी ज्याच्यामध्ये भटकी कुत्रे होते, जिथे आमच्याच बिल्डिंगमध्ये एक राहणाऱ्या बारक्या मुलाला त्या कुत्र्याने चावा घेतलेला आहे। अतिशय बेकाररित्या चावलं होतं, म्हणजे खूप जास्त चावलं होतं। शेवटी मुलं लहानच असतात, त्यांना ते आजान असल्यामुळे त्यांना ते कळत नाही आणि ह्या गोष्टीकडे फक्त शासनाने दुर्लक्ष न करता ताबडतोब उपाययोजना करावी। रेडी। काल रात्री श्वान पथकासोबत स्वतः आम्ही सगळे इथले रहिवासी जे आहेत ते त्यांच्यासोबत त्या कुत्र्याची शोध मोहिमेमध्ये आम्ही पण सहभाग घेतला व रात्री 12:30-1 वाजेपर्यंत आम्ही त्या गोष्टीमध्ये त्याच्यासोबत होतो। पुण्यामध्ये अशा घटना वारंवार होत आहेत, त्यामुळे शक्यतो पुणे महानगरपालिकेने याच्यासाठी दक्षता घ्यावी व याच्यासाठी ठोस उपाययोजना करावी। काल शनिवारी आमच्या सोसायटीमध्ये एक पिसाळलेला कुत्रा आढळल्याने 4-5 लहान मुलांना त्यांनी चावा घेतलेला आहे। तर 4-5 लहान मुलांना नाही तर तो पाळीव प्राण्यांना सुद्धा लिफ्टच्या समोर जाऊन चावा घेत होता। तरी यामध्ये तात्काळ आमच्या सोसायटीतील रहिवासी सचिन देशमुख आणि प्रसाद जगताप यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तातडीने श्वान पथकाला बोलवून कुत्रा बंदिस्त केलेला आहे। तरी अशी घटना फक्त आमच्या सोसायटीत नाही तरी पुणे शहरातील सर्व नागरिक या भटक्या कुत्र्यांमुळे त्रस्त आहेत आणि या संबंधी प्रशासनाने ठोस पावले घेऊन त्यांचा बंदोबस्त करावा व पिसाळलेला कुत्रा आणि भटका कुत्रा ह्यात फरक आहे। पिसाळलेला कुत्रा चावल्याने रेबीज होण्याची शक्यता असते आणि रेबीजवरती फक्त रेबीजचं वॅक्सिनेशन घेऊन उपाययोजना होत नाहीत, तर त्याचा गंभीर आहे बाब ही रेबीज ही बाब गंभीर आहे। तरी प्रशासनाने याच्यावरती चांगली उपाययोजना करावी। आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड